रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. तसेच मुलांच्या डब्याला काय द्यायचं तो सुद्धा प्रश्न पडलेला असतो. तर आज आपण एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 वाटी बारीक रवा घेतला आहे. तर या रेसिपीसाठी बारीक रवाच वापरायचा आहे. जाड रवा अजिबात इथे वापरायचा नाही. त्यासाठीने 1 वाटी दही घेतले आहे. दही फ्रेश आहे त्यामुळे 1 वाटी घेतले. तुमचे दही आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या. 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी पाणी घेतले आहे. त्यातले थोडे थोडे पाणी आपल्याला घालायचे आहे. एकदाच सर्व पाणी घालायचे नाही. पाण्याचा अंदाज घेत पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे मी 1 वाटी पाणी घालून घेतले. पाणी घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. परतला मी अर्धी वाटी पाणी घेतले आहे. त्यातले 2 ते 3 चमचे फक्त पाणी घातले आणि बाकीचे अर्धे पाणी मी तसेच ठेवले आहे. आणि व्यवस्थित हे बॅटर आहे ते एकजीव करून घ्यायचे. छान असे आपले हे बॅटर तयार झालेले आहे. मध्यम स्वरूपाचे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आता हे बॅटर 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात, म्हणजे रवा व्यवस्थित असा फुलला जाईल. एक चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, 10 ते 15 पुदिन्याची पाने, 1 इंच आलं, 4 ते 5 लसूणच्या पाकल्या आणि 4 कमी तिखटवाली हिरवी मिरची इथे वापरली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि इथे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, म्हणजे चटणी छान अशी हिरवीगार तयार होते. आणि हे मिक्सरमधून थोडेसे फिरवून घेतले. फिरवून घेतल्यानंतर 1 ते 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आणि हे मिक्सरमधून परतला फिरवून घ्यायचे. तर रंग तुम्ही पाहताय चटणीचा मस्त असा सुरेख हिरवा गार रंग आलेला आहे. चटणी बाजूला ठेवूया. लगेच बॅटरकडे वळूया. बॅटर पाहताय तुम्ही थोडेसे घट्ट झालेले आहे. रव्याने पाणी एक्झॉस्ट करून घेतले आहे. तर राहिलेले पाणी यामध्ये मी सर्वच घालून घेते, म्हणजे जवळजवळ आपल्याला 1.5 वाटी पाणी इथे लागलेले आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकते. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचे, म्हणजे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती मस्त तयार होते आणि खाताना घशाला लागत नाही. तर बॅटर बाजूला ठेवूया आणि ज्या भांड्यामध्ये आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती वाफायला टाकणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे. पहिलेच तेल लावून घ्यायचे. लगेचच परतला बॅटरकडे वळूया. तर बॅटर पळीच्या साहाय्याने इथे मी दाखवते. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही ठेवायचे. थोडं मध्यम स्वरूपाचे बॅटर आपल्याला ठेवायचे आहे. तरी दुसरी इथे मी 2 भांडी घेतली आहेत. 2 बाउल घ्या तुम्ही आणि त्यामध्ये आपल्याला एका भांड्यामध्ये 3 पळी बॅटर घालून घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये 2 पळी, आणि जे पहिले भांडे आहे त्यामध्ये सुद्धा 3 पळी बॅटर, असे 2 भांड्यांमध्ये 3-3 पळी आणि कमी एका भांड्यामध्ये म्हणजे 2 पळी असे बॅटर एका भांड्यामध्ये ठेवायचे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जे कमीवालं बॅटर आहे त्यामध्ये आपल्याला चटणी जी आपण तयार केलेली ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बाकीची 2 असेच ठेवायचे आहेत. तर आता पहिलेवाले जे भांडे आहे त्यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे, खायचा सोडा. त्या अगोदर गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्येच मी प्लेटसुद्धा अगोदरच घालून घेणार आहे. आता पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि प्लेटसुद्धा घालून घेतली आहे. तर बॅटरमध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा. तुम्हाला खायचा सोडा घालायचा नसेल तर पाव चमचा इनो इथे वापरा. तर हे सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आणि लगेचच आपल्याला प्लेटमध्ये बॅटर आहे ते ओतून घ्यायचे आहे. तर सर्व बॅटर ओतून घेतले. पळीच्या साहाय्याने हे पसरवून घ्यायचे प्लेटमध्ये. हे तळाला 1 बॅटर असे घालून घेतले. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 ते 6 मिनिटभर फक्त आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. 5 ते 6 मिनिटानंतरच
झाकण काढून घ्यायचे. त्या अगोदरच आपल्याला इकडे दुसरी तयारी करून घ्यायची आहे. तर इथे 2 पळीचे जे बॅटर मी बाजूला ठेवले होते त्यामध्ये चटणी घालून घ्यायची. तर इथे आपण जी तयार केलेली चटणी आहे ती यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर इथे एक तुम्हाला सांगू इच्छिते, तर आपल्याला या बॅटरमध्ये इनोचा वापर अजिबात करायचा नाही किंवा सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जसे आहेत तसेच बॅटर आपल्याला घालायचे आहे. तर इथे व्यवस्थित असे हे 5 ते 6 मिनिटानंतर वाफले गेले आहे. तर यावरती लगेचच जे आपण चटणीचे बॅटर तयार करून घेतलेले आहे ते पसरवून घ्यायचे. तर चमचीच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे. अगदी युनिक रेसिपी आहे, एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. तुम्हालाच काय, मोठ्यांनाच काय, मुलांनासुद्धा आवडेल एवढी भन्नाट रेसिपी आहे. तर व्यवस्थित असे पसरवून घेतले. यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवल्यानंतर परतला 5 ते 6 मिनिटानंतरच झाकण काढून घ्यायचे. 5 ते 6 मिनिटानंतर हे वरचे बॅटर आहे ते व्यवस्थित असे वाफले गेले आहे. त्यानंतर शेवटचे जे बॅटर मी ठेवले होते बाजूला त्यामध्ये पाव चमचा इनो घालून घ्यायचा आणि इनो घातल्यानंतर परतला हे तिसरे बॅटर यावरती घालून घ्यायचे. अगदी शेवटी यावरती थोडेसे तिखट भुरभरून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे आणि 5 ते 6 मिनिटभर वाफवून घ्यायचे. तर 5 ते 6 मिनिटानंतर इथे पाहताय तुम्ही मस्त असा हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे. तर आज आपण पाहतोय सँडविच ढोकळा. सुरीच्या साहाय्याने पाहते तर अजिबात बॅटर लागलेले नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफला गेला आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर बाजूच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित कट करून घ्यायचा. तर थोडासा इथे मी गरम असतानाच कट करून घेते, कारण नाश्त्याची वेळ झाली होती त्यामुळे पटपट असं हे इथे मी करून घेतले आहे. तर इथे सर्व ढोकळा हा कापून घेतला. सँडविच ढोकळा म्हटलं की जबरदस्तच लागतो, एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. आता यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेतले. व्यवस्थित फुलले की यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती घालून घ्यायची. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायची आणि ही खमंग फोडणी आपली ढोकळ्यावरती घालून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिनला बनवून द्या, मुले खुश होतील. काहीतरी नवीन म्हणून एकदा नक्कीच मुलांना बनवून द्या. वरून कोथिंबीर बारीक करून घातली आहे आणि इथे पाहताय तुम्ही आपला मस्त असा सँडविच ढोकळा तयार झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते हा ढोकळा किती जबरदस्त झाला आहे पहा. खरंच गरमागरम असेल ना तर अजूनच खूप सुंदर लागतो हा ढोकळा. चवीला म्हणाल तर 1 नंबर. तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा विचार करताय तर एकदा अशा पद्धतीने ढोकळा नक्कीच ट्राय करून पहा. तर तुम्हाला यातला एक कट करून सुद्धा मी दाखवते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.